4 सप्टेंबर 2025ला सावनेर शहरात माझी माऊली फाउंडेशन आणि लता मंगेशकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आरोग्य वाहिनी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। पोलीस स्टेशन जवळील हनुमान मंदिरासमोर हा उद्घाटन सोहळा पार पडला। आमदार आशिष देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर आयुश्री देशमुख यांच्या उपस्थितीत मिशन हेल्थ या उपक्रमाअंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे। या आरोग्य वाहिनी बस सेवेचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या दारातच सोपी, दर्जेदार आणि जलद आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे। या बसमध्ये आवश्यक तपासण्या आणि उपचार करण्याची सोय असेल, तसेच आरोग्यविषयक जनजागृतीही केली जाणार आहे। आरोग्य तुमच्या दारी ही संकल्पना या उपक्रमातून प्रत्यक्ष उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या उद्घाटन सोहळ्याला ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पियुष बुर्डे, अरविंद लोधी, इमेश यावलकर, दिगंबर सुरतकर, मंदार मंगळे, विजयराव देशमुख, तुषार उमाठे, विलास ठाकरे, दीपक कोरले, डॉक्टर मर्फी गजभिये, पिंकी माणकर, आयुषी आटोणे, माया शंभरकर, विलास महल्ले, ॲडव्होकेट चंद्रशेखर बैराठिया, ॲडव्होकेट भूपेंद्र पुरे, वैष्णवी भगत, तेजस्विनी लाड आणि मंगेश कोठाडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रात एक नवी क्रांती घडेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।